तर हे बघा मित्रांनो, आपण आणलेलं आहे टोकन यंत्र. पडगिलवार कंपनीचं टोकन यंत्र आणलेलं आहे आपण. हे बघू शकता आपण आता करणार याची अनबॉक्सिंग. तर बॉक्समध्ये काय काय मिळणार तर आम्ही दाखवणार आहे तुम्हाला. आता हे बघा, पहिले एक एक वस्तू काढू द्या, मग तुम्हाला मी सगळं सांगतो की काय काय आहे, कसं याची जोडणी करायला लागते. आम्ही तुम्हाला सगळं एक एक गोष्ट सांगू. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग मिळणार याची. हे जे रोलर आहे, हे जे चाक आहे, हे असं मिळणार तुम्हाला. हे बघा मित्रांनो, पडगिलवार या कंपनीचा, याची क्वालिटी बघू शकता. हा डब्बा जो आहे, हा जो सीडरचा, हा थोडासा हार्ड मिळणार, म्हणजे याचं प्लॅस्टिक थोडं हार्ड आहे, थोडं मजबूत आहे, आणि याचं थोडंसं पतलं आहे. बघा, हे बघा, इतक्या साऱ्या वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार. ते झालं अँगल, जे अँगल तुम्हाला जे हँड पुश करायसाठी, हाताने धरासाठी ते अँगल झाले. त्यानंतर हे जे आहे, हे पट्ट्या आपल्याला जेव्हा आपल्याला अंतर कमी जास्त करायचं आहे 2 बियांमधलं, ठीक आहे, 2 बियांमधलं अंतर जेव्हा कमी करायचं आहे त्यासाठी हे पट्ट्या दिलेल्या आहे. त्यानंतर हे जे रोलर आहे, हे रोलर आपण मागे लावतो, म्हणजे माती पण यासाठी प्रेस व्हासाठी आणि बॅलन्स व्हासाठी, म्हणजे आपल्या हाताला प्रेशर आलं नाही पाहिजे म्हणून ते खालून एक सपाट चालत राहतं. हे 2 यामध्ये स्प्रिंग मिळतात. स्प्रिंग जे आहे याला कनेक्ट होतात, आणि 2 रबर. हे बघा, यासोबत 2 रबर सुद्धा मिळतात. हे रबर जे आहे, हे रबर आपल्याला याला लावायचे आहे. बघा, कोणाला जर समजलं नाही, म्हणजे हाताला आपला जास्त ओढा येणार नाही, हाताला स्मूथ होणार, ठीक आहे. बघा, तर हे असं लावलं जातं शेतकरी मित्रांनो. हे बघा, असं धरासाठी, हे बघा, अशा प्रकारे धरण्यासाठी लावलं जातं, ठीक आहे. आणि या रोलरला हे ॲडजस्टमेंट सुद्धा आहे, म्हणजे हे झाकण काढलं की आपण यामध्ये माती टाकून याचं वजन सुद्धा वाढवू शकतो. म्हणजे वजन वाढल्यानं काय होते, हे जे रोलर आहे, म्हणजे हे चाक आहे, हे जे चाक आहे एकदम असं बॅलन्स घेत चालतं, म्हणजे इकडे तिकडे हालत नाही, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला हे 2 जे पाईपाचे तुकडे मिळतात, ठीक आहे, हे पाईप आपल्याला कनेक्ट करायचे आहे. तर आपण याला जोडून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला जोडायचे आहे. हा पाईप डायरेक्ट या पाईपामध्ये चालला जातो. हे बघा, तर हे थोडं लावताना थोडं जड जाणार, पण लागते, हे बिलकुल लागते, का यामध्ये विषय नाही, कारण हे बनलेलंच तयार येऊन येते सगळं. तर हे बघा मित्रांनो, आपण हे लावलेलं आहे, हे कनेक्ट केलं. त्यानंतर यासोबतच तुम्हाला 2 स्क्रू सुद्धा मिळणार एका पन्नीमध्ये, ठीक आहे, पॅकिंगमध्ये. तर तुम्हाला हे एक स्क्रूनी फिट करायचं. बघा, अशा प्रकारे तुम्ही स्क्रू लावून याला, यासोबत एक पाना सुद्धा मिळतो, दरी पण. या पाण्याने तुम्ही फिट सुद्धा करू शकता. यानंतर मित्रांनो, आपल्याला हे जे 2 पाईप आहे, हे 2 पाईप आपल्याला या चाकाला लावायचे आहे, ठीक आहे. तर 2 पाईपच्या याला 2 हे दिले लागते, हे 2 जागा दिल्या यासाठी, एका साईडनी आणि दुसऱ्या साईडनी. बघा, तर यामध्ये आपल्याला डायरेक्ट हा पाईप टाकायचा आहे. एक मिनिट, हा पाईप टाकायसाठी मित्रांनो तुम्हाला हे जे आहे, इथे सुद्धा तुम्हाला 2 स्क्रू आहे. 2 स्क्रू पहिले ढिल्ले करायचे आहे.
त्यानंतर हे काढून तुम्हाला हा जो पाईप आहे यामध्ये टाकायचा आणि स्क्रूनी नंतर फिट करून टाईट करून घ्यायचा आहे. तर आपण पहिले स्क्रू ढिले करून घेऊ आणि ते काढून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही हे काढायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला थोडं असं ढिलं करून यामध्ये आपण पाईप टाकू शकतो. ठीक आहे. बघू शकता मित्रांनो, आपण यामध्ये याला टाकलेलं आहे. अजून लोक थोडं हा पाईप इथपर्यंत टेकला पाहिजे असा. तर याला आपल्याला काढावेच लागेल, कारण तसं नाही जाणार ते, कारण त्याची फिटिंग जे एकदम मजबूत येते. बघू शकता मित्रांनो, हे अँगल लावल्यावर आपण अशा प्रकारे याची जोडणी होऊन जाते. ठीक आहे. तर अँगल लावणं झालं तर आपल्याला आता लावायचं आहे हे रोलर. ठीक आहे. भाषा कोणती आहे? तर मित्रांनो, आपल्याला हे रोलर लावायसाठी हे आपल्याला इथं कनेक्ट करायचे आहे. तर हे बघा, आपल्याला हे रोलर लावायसाठी आपल्याला यामध्ये याचे सुद्धा दोन स्क्रू मिळणार आहे. हे बघा, याचे सुद्धा दोन नट मिळणार आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण हे सुद्धा लावून घेऊ. तर आपण हे दोन स्क्रू फिट केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला हे यासोबत दोन स्प्रिंग मिळतात. हे स्प्रिंग सुद्धा लावून घ्यायचे. तर हे रोलर लावताना मित्रांनो थोडं काळजी घ्या, कारण हे जे आपल्याला हे उलटाने लावायचं, सारखं घेऊन लावायचं आहे. हे बघा, हा जो एक मिनिट, ही जी पट्टी, ही छोटीवाली पट्टी, ही छोटी पट्टी याच्या खाली येऊ द्या. ठीक आहे. या पाईपच्या खाली येऊ द्या, म्हणजे हा जर पूर्ण असा हार्ड गेला पाहिजे, म्हणजे जो स्प्रिंग आहे तो एकदम हार्ड बसला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला लावता कळून जाईल, इतकं काही हार्ड अवघड गोष्ट नाही आहे ती. तर झाला. हे हा स्प्रिंग यामध्ये टाकायचा आहे मित्रांनो, आणि इथून आपल्याला या पाईप मध्ये टाकायचा आहे. या पाईप मध्ये टाक. तर अशी थोडीशी ताकद लावून आपल्याला हा स्प्रिंग इथे या पाईप मध्ये टाकून द्यायचा. ठीक आहे. याचा घुटका जो आहे, त्यानंतर इकडला लावल्यानंतर तिकडला सुद्धा असा स्प्रिंग एक लावून घ्यायचा आहे. तर हे बघा शेतकरी मित्रांनो, हा स्प्रिंग लावल्यानंतर हे असं आपल्याला दिसणार आहे. तर आपलं टोकन यंत्र जे सध्या आपलं रेडी झालेलं आहे. ठीक आहे. तर सध्या अंतर जे आहे यामध्ये, अंतर आपलं सध्या 9 इंचाचं आहे. आणि तुम्हाला जर यामध्ये कमी जास्त करायला लागत असेल तर यासाठी तुम्हाला इथे पट्ट्या दिल्या. ठीक आहे. हे पट्ट्या तुम्हाला लावून तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. तुम्हाला एकदम नवीन घेतल्या तुम्हाला समजणार नाही. जशी तुम्ही याला खोलत राहसाल, लावत राहसाल, तसं खोलत राहून तुम्हाला पूर्ण समजून जाईल की सोयाबीनचं कशासाठी आहे, तुरीची कोणती चाळणी आहे, आपल्याला पराठीसाठी कोणती पाहिजे. तर हे तुम्हाला करता येईल सगळं. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ नवीन आपल्या चॅनलवर येत राहील. धन्यवाद.